1 लाख 1.25 लाख मतदान आहे. या आमदारकीला दिवाच गेम चेंजर होऊ शकतो, कारण की दिवाच आहे गेम चेंजर. आमच्या दिव्यावर समस्या भरपूर आहेत, पण कोणी त्याच्या लक्ष ठेवलंच नाही. त्यांना विचार हा गटरामध्ये किती घाण आहे, कोण करत नाही. ना म्युन्सिपाल्टीला येत नाही कोण करत. इथे हे लोक निवडणूक आली का तुम्ही बाहेर येतात, तोपर्यंत कोण येत नाही. फाटकसाठी पण भरपूर वेळ लागतो. दवाखान्यात वगैरे जायचं असलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो. मच्छर जास्त वाढते, आम्हाला कसं भरपूर काळजी घ्यावी लागते कधी कधी. आणि कचऱ्यासाठी आम्ही खूपदा सांगून पण झालंय, पण ही समस्या अजूनपर्यंत झालेली पण नाहीये. हा जो नंबर दिसतो ना तो क्लस्टर योजनेचा आहे. रेड मार्क दिलेला आहे, तो क्लस्टर योजनेचा नंबर आहे. अजूनपर्यंत पुढची जी काही प्रोसेस आहे किंवा क्रिया काय अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांनी फक्त नंबर ड्रॉ करून गेलेले. पैशाबद्दलच असं नाही, पण त्यांनी जर प्रत्येक म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, किंवा जे अपंग आहेत काय त्यांच्यासाठी अजून काही करून दिलं तर नक्कीच त्यांना वोटिंग कोणी करू शकतं. राजेश मोरे दिव्यामध्ये मला कधी दिसले नाही, हे फक्त आता इलेक्शन पुरतीच दिसणार आहेत. पण आमच्या समस्या नेल्या तर आम्हाला हे अधिकारी झाले आणि दुसरे झाले की हिनवतात की तुम्ही अनधिकृत बांधकाममध्ये राहता, तुम्हाला सोयी कशा द्यायच्या. अवघ्या एका आठवड्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे, मतदारांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन आढावा घेण्याचं काम करतोय. आणि याचसाठी आज आपण आलेलो आहोत कल्याण ग्रामीण मतदारसंघात, ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेश मोरे अशी त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिव्यात आपण आलेलो आहोत आणि दिव्यातील स्थानिकांच्या समस्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर प्रथमदर्शनी पाहता इथे असणाऱ्या रस्त्यावरचे खड्डे, इथल्या कचऱ्याच्या समस्या, ट्रेनची गर्दी, या सगळ्या समस्या अगोदरच ओरडून आपलं मत सांगतायत. तर या समस्या भोगणाऱ्या मतदारांचं नेमकं काय मत आहे ते आता आपण जाणून घेऊया. चला. आतापर्यंत तुमच्या भागात आमदारांनी केलेल्या कामाला 10 पैकी किती मार्क द्याल? मी तर 7 देऊ शकते. आमदारांचा असा इकडे संपर्क वगैरे आहे सामान्य जनतेशी? जे आताचे आमदार आहेत त्यांना तर आम्ही एवढं ओळखत नाही. खासदारांना तर आम्ही ओळखत होतो, पण आमदारांना आम्ही एवढं ओळखत नाही. पण जर त्यांनी जर फ्युचरमध्ये आम्हाला जर काही सोयी करून देणार असतील तर आम्ही त्यांना वोटिंग करू शकतो. असं आता सध्या प्रचार पण सगळीकडे भरपूर जोरदार चालू आहे. तुमच्या एरियामध्ये प्रचारासाठी कोणी आलेत? हो, आमच्याकडे आलेत ना सगळे उमेदवार आले, पक्षाचे आले. अच्छा, काय आश्वासनं देतात ते कामाची वगैरे? आश्वासनं म्हणजे तसे काय देत नाहीत, फक्त आम्हाला सांगतात याला मत द्या, काम काय करू नाही सांगत. काम आम्ही करू किंवा काय तुम्हाला मदत करू असं काहीच नाही सांगत. आणि तुम्ही इकडचे सगळे सांगता का की हे आमच्या इकडची समस्या आहे वगैरे? ते विचारतच आम्ही सांगणार कोणाला, त्यांनी विचारलं तर पाहिजे समस्या आमच्या काय आहेत त्या. जात आहेत फक्त याला मत द्या, तुमची आमची शाश्वत काय आहे तेच विचारत नाही ते आम्हाला. तर आम्ही तरी यांना उत्तर काय देऊ? प्रॉब्लेम विचारलं पाहिजे ना. आम्ही विचारतो इथले काय मुख्य प्रॉब्लेम म्हणजे कचरा बघा, तुम्ही बघा तिथे व्हिडिओ करून वगैरे दाखवा, बघा किती कचरा जमा झाला. लहान मुलांना किती प्रॉब्लेम होतो, आम्हाला पण होतो प्रॉब्लेम होतो. भरपूर आहे तिथे, प्रदूषणाचा भरपूर त्रास आहे आणि त्याच्यामुळे कसे वाहने भरपूर झाले आहेत. येणं जाणं पण खूप कठीण झालंय. माणसांना कसं जाण्याची सोय नाही येत आता बाहेर. आणि मुळीत कचरा एवढा झालाय ना, लोक काय करतात, कचरा पेटी नाही टाकत, कुठेही जाऊन हे करतात. त्यामुळे कसं घरच्यांना पण त्रास आणि मुळीत मुलांना पण त्रास होतोय. ते लहान बाळ आहे त्यामुळे इथे सगळे डास मच्छर भरपूर जास्त आहे. मग ह्याच्यावरती काय सोल्युशन हवं असं वाटतंय तुम्हाला? आता आम्हाला तर सोल्युशन आहे, कचरा जरा मुक्त झाला पाहिजे मुळीतच. आणि मच्छरचं प्रमाण जास्त आहे, कारण की आजूबाजूला तुम्ही बघाल ना झाडं आणि मेन पाणी, गटाराचं पाणी जास्त वाहतं. त्यामुळे कसं मच्छर जास्त वाढते. आम्हाला कसं भरपूर काळजी घ्यावी लागते कधी कधी. आणि कचऱ्यासाठी आम्ही खूपदा सांगून पण झालंय, पण ही समस्या अजूनपर्यंत झालेली पण नाहीये. आता कचऱ्याचं जसं म्हणाला तुम्ही, म्हणालात पाणी साचतं, पावसाळ्यात मुख्यतः प्रॉब्लेम होत असेल. इथे ह्या एरियामध्ये तुमच्या ज्या चाळी आहेत तिथे पण पाणी साचतं? भरपूर पाणी इकडे घरात येतं आमच्या. इथून पाणी सगळं घरात, बाहेरची घाण आहे ना ती सगळी घरात जाते. बरं ते संडा चेंबर चेंबतात ना, भरतात ना, ते सगळं घरात घाण घरातली असते ती. मग अशा वेळी ह्या सगळ्याच्या ही सगळ्यांची समस्या. तर लोक जी इथले जे स्थानिक नेते ते येतात तेव्हा मदतीला वगैरे काय नाही विचारत पण नाही, फक्त एवढं सांगणार तुम्ही रूम खाली करा. पण लहान मुलांना घेऊन आम्ही रूम खाली करू शकत नाही. मोठ्या पावसातून त्या मुलांना, म्हाताऱ्या माणसांना कुठं घेऊन जाणार? पाऊस पण असतो ना त्यावेळेला, पाणी भरतं त्यावेळेला.
मग मुलांना, लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना आपण घेऊ कुठे जाऊ शकत नाही ना. आणि पाणी आपण जेव्हा जास्त भरणार तेव्हाच घरातून बाहेर पडणार. मग अशा परिस्थितीत आपण अशा म्हाताऱ्या लोकांना किंवा मुलांना नाही नेऊ शकत. मग त्यावेळी पण कोण चौकशी नाही करत की बाबा तुमच्या काय समस्या आहेत किंवा तुम्हाला काय जेवलात काय, हे पण कोण काय विचारत नाही. आता इथे तुम्ही म्हणाला चाळींचं मुख्यतः आता बैठ्या चाळी आहेत त्याच्यामुळे ही समस्या जास्त आहे. तर इथे या चाळींचं हे बांधकाम मोडून इथे काही बिल्डिंग वगैरे अशा काही झाल्यात का चर्चा तरतुदी? नाही, बिल्डिंगचं प्लॅनिंग चाललंय आता. किती वर्षांपासून चाललंय? चालेल म्हणजे एक बिल्डिंग झाली आमची, हा. आता हे दुसरं काम म्हणजे चालू होणार आहे, पण ते आता कधी होणार काय माहिती नाही, पण बिल्डिंगचं प्लॅनिंग चाललंय. ओके. आता इथे कस्टर योजना पण येऊन गेली आमच्याकडे. मग त्याच्यामध्ये काय पुढे हे झालं? आम्हाला काही त्याच्यात क्लस्टर योजनेची काही योजना झाली नाहीयेत. हे कसं आमचे करून गेले सर्वे त्याचा, करून गेलेले पण आहेत. सांगितलं नाही की ते होईल, हे कन्फर्म सांगितलं नाहीये त्याचं. हा जो नंबर दिसतो ना तो क्लस्टर योजनेचा आहे. रेड मार्क दिलेला आहे, तो क्लस्टर योजनेचा नंबर आहे. अजूनपर्यंत पुढची जी काही प्रोसेस आहे किंवा क्रिया आहे काय अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांनी फक्त नंबर ड्रॉ करून गेलेले की क्लस्टर योजना येणार आहे. ती पण 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालेले आहेत. आता आमचं बिल्डिंगचं प्लॅनिंग चाललंय. एक बिल्डिंग झाली आमची तयार, पण ह्या तिकडे कधी येणार आहेत काय अजून. ओके. आता आपल्याबरोबर एवढ्या महिला आहेत, सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले? भेटले नाही मिळाले. कोणाला भेटले. तुम्ही फॉर्म भरला होता? भरला. मग तरी अप्रूव्ह पण झाला, आले मेसेज. मग तुम्ही कुठे विचारणा त्यांचा हेल्पलाईन नंबर वगैरे? नाही काय प्रयत्न केलाच नाही. नाही ना. बँकेत जाऊन वगैरे विचारलं डीबीटी लिंकिंगचं? नाही केलं. नाही केलेलं. बरं. लाडकी बहीण योजनेमुळे आता जे सरकारचे आता निवडणूक जी येते त्याच्यामध्ये मतदानावर कुठे परिणाम होईल असं वाटतंय का? होऊ शकतो. लाडक्या बहिणी करतील, पाठिंबा देतील? पैसे मिळाले म्हटले करणारच, पाठिंबा देणारच, असं पण आहे ना. पैशाबद्दलच असं नाही, पण त्यांनी जर प्रत्येक म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या किंवा प्रौढ लोकांना, म्हणजे वयस्कर लोकांना जे घरी आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना किंवा जे अपंग आहेत काय त्यांच्यासाठी अजून काही करून दिलं तर नक्कीच त्यांना वोटिंग कोणी करू शकतं. पण त्यांनी त्या लोकांचा विचार केला पाहिजे. काही ठिकाणी अशी टीका होते की लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि महागाई वाढवली. ते महागाई वाढवलीच आहे, कारण 1,500 दिलेत आणि त्याची 4 पटीने महागाई वाढवली आहे. त्यामुळे त्या पैशांचा पण फायदा नाही. तेल वाढलं, कडधान्य धान्य वाढले. आता इकडे काही जण म्हणजे तुमच्या पण एरियातले असतील की जे प्रवास करतात रोज रेल्वेने, तर त्यांच्या जर काही समस्या तुम्हाला मांडायच्या असतील? शाळेची मुलगी ये समू. ये ना. ट्रेनचा तर खूपच प्रॉब्लेम आहेत. सकाळी ट्रेन इथे दिव्याला जर ट्रेन पकडायची असेल तर जर समजा भिवंडीला एखादा माणूस जाणार असेल ट्रॅव्हल करायला तर त्याला मिनिमम इथून 1-1.5 तास अगोदर निघावं लागतं ट्रेनसाठी. दिव्याला तर पूर्ण फुल डबे असतात, चढायला पण भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, यांनी ट्रेनचे डबे वाढवता येणार नाहीत, पण मिनिमम ट्रेनच्या सेवा ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, दिव्याचं जे एक्सिलेटर आहे ते तर शिंदे साहेबांनी चालू केलंय. उद्घाटन करून गेल्यापासून मला नाही वाटत ते जवळजवळ महिनाभर तरी चाललं असेल. ज्यावेळी माणसांना जाण्या येण्याची गरज असते त्यावेळी ते एक्सिलेटर बंद असतं. मी माझ्या प्रेग्नेन्सी मध्येच मी एक अनुभव सांगते. मी नुकतीच म्हणजे जात होती अशी आणि लगेच बंद झालं ते. मला शिड्या चढून जावं लागलं तर मला चक्कर पण आली त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे प्रॉब्लेम या अशा गोष्टींमुळे होऊ शकतात. तर यांनी ह्याच्यावर लक्ष दिला पाहिजे या गोष्टींसाठी. आता इथले जे उमेदवार आहेत आपण थोडं त्यांच्याबद्दल बोलूया. तीन उमेदवार आहेत तुमच्या इकडे. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, मनसेचे आहेत जे विद्यमान आमदार पण आहेत राजू पाटील, आणि त्याशिवाय महायुतीचे म्हणजे एकनाथ शिंदे गटातले जे राजेश मोरे आहेत ते. तुम्हाला काय वाटतं इथे कोणाचं पारडं जड आहे? लोकांमध्ये कोणाची चर्चा आहे जास्त? एकनाथ शिंदेचीच. एकनाथ शिंदेच्या उमेदवाराची. ते उमेदवार जर राजेश मोरे, त्यांना कधी तुम्ही बघितलंय समोर? नाही. त्यांना एरियात कधी कुठल्या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला? पुढाकार पण घेतला त्याच्यात आम्ही बघितलंच नाही त्यांना अजूनपर्यंत. त्यांचं नावच ऐकलेलं नाही. जे मशालवाले आहेत उद्धव साहेब गटाचे ते भोईर साहेब, त्यांना तर म्हणजे त्यांचं तर दिव्यात हे आहेतच. आणि राजू पाटील ते तर कोपर डोंबिवली इथे तर आम्ही त्यांना ओळखतोच. यांना ओळखलं नाहीये तरी पण
संधी मिळू शकते त्यांना. हा संधी भेटू शकते कारण ते लाडक्या हा आणि मी काय म्हणते ट्रेनच्या बाबतीत मागे उपोषण पण केलेलं. आता ते पोस्टर पण लावले, किती ऍक्सिडेंट झाले 2024 मध्ये. मग तुम्ही जर रिटर्न साठी त्याने उपोषण केलेलं, त्यावर तुम्ही रिप्लाय काय दिलंच नाहीये की दिव्यामधून ट्रेन सोडा रिटर्न साठी. मग त्याचं तुम्ही किती त्याने 8 का 10 दिवस उपोषण केलं, त्यावर मीडियावाल्यांनी पण किंवा आमदार किंवा कोणीच त्याच्यावर म्हणजे उत्तर दिलेलं नाहीये. त्याचा पण तुम्ही जरा विचार करा. हा लक्ष देत नाही. त्याने सगळं केलेलं, फक्त आता पोस्टर लावली आहेत, एवढी ऍक्सिडेंट झाली ट्रेन मधून. मग त्याचं तुम्ही करा ना, ते करा. दिव्यावरनं सकाळचे आणि संध्याकाळचे ट्रेन सुटतील याचं प्लॅटफॉर्म पण भरपूर झालेत. तुम्ही डोंबिवलीवरनं पकडतो. आम्हाला जर सीएसटीला वगैरे इकडे जायचं असेल तर आम्ही रिटर्न जातो, मारावं लागतं कोकणला किंवा डोंबिवलीला जातो. मग दिव्याला एवढी पब्लिक आहे, का नाही ऍक्शन घेत आहे, का ऍक्शन घेत नाहीये? आम्ही मतदान करतोच आम्ही, आणि कायमच करतो आम्ही. आमचा तो हक्कच आहे, कोणाला पण ते पण करणारच. पण ह्याच्यावर पण त्याने रिएक्शन घ्यायला पाहिजे की ट्रेनमध्ये. त्याचा पण विचार केला पाहिजे. त्यांना काय पाहिजे, आम्ही त्यांच्याकडून घेतोय तर आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, हा पण त्यांनी विचार केला पाहिजे. आता तुम्ही मगाशी सांगितलं तिथले काही जे विद्यार्थी आहेत ते इथून त्यांना दुसरीकडे ट्रेन का इकडे तशा शाळांची सोय नाहीये? आता शाळेची सोय 2 आहेत, पण आम्हाला त्याचं डोनेशन हे शिक्षण वगैरे भेटत. आणि डोंबिवली ह्या साईडला शिक्षणच्या माध्यमातून व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे आम्हाला मुलांना सकाळचं संध्याकाळ त्याच्यामुळे आम्ही, आणि आमचं कसं होतं, मुलं पालक आणि एसी बस सोडतात, त्याचा आम्हाला काय फायदा होत नाहीये. ती 5:35ची ट्रेन एसी पडत, ती रिटर्न आहे, त्याचा पण आम्हाला फायदा होत नाही. आम्हाला लोकलमध्येच यावं लागतं. त्याचा पण त्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे त्या गुणवत्तेच्या शाळा तुमच्या एरियामध्ये सुद्धा झाल्या पाहिजेत. पाहिजे, बरोबर. जर आपल्या एरियामध्ये होत असतील तर मुलं बाहेर जाऊ शकत नाही ना. मुलं बाहेर जाण्याचा हेतू काय आहे, तर इथे कुठेतरी कमी आहे ना, काहीतरी कमी आहे. तुम्ही बघशाल ना, सकाळी आणि दुपारी ह्या टायमाला बघा, मुलं एवढी डोंबिवलीला जातात, का जातात ह्याचा पण विचारायला करायला पाहिजे. भरपूर मुलं जातात, तेवढे पालक पण आहेत. हा दिव्यातले दुसरीकडे जातात, मग दिव्यात काय सोयी आहेत याचा पण ह्या लोकांनी विचार केला पाहिजे. आता 20 तारखेला मतदान आहे, तर त्यासाठी इथे कुठे मतदान केंद्र, तुमचं नाव कुठे नोंदवलं वगैरे ह्याबद्दल माहिती द्यायला कोणी आलं होतं? नाही, हे देतात, पावती देतात, अमुक ठिकाणी आहे, मग आता आपण जा असं सांगतात. म्हटल्यावर आज संध्याकाळी पावती देणार. आणि इथले जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत तर त्यांना काही म्हणजे अशा काही जाताना नेतात रिक्षा, आणि वोटिंग झालं की तुम्ही जा तुम्ही घरी. मग तो खर्च आपण करायचा. मग ते म्हातारा असू दे, कसं असू दे, लहान मुलं असू दे, ते आपण आपल्या खर्चाने जायचा. हा कुठचा बूथ आहे ते जवळपास ज्या एरियामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्या एरियाचा विचार वोटिंग बूथ साठी केला पाहिजे. समजा इथे जर हा संतोषनगर एरिया मोठा आहे तर तिथे लोकसंख्या जास्त असेल तर एखादी शाळा जवळपास असेल तर शाळेमध्ये त्याचा म्हणजे त्या लोकांसाठी वोटिंगचं हे केलं, व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून तिथल्या प्रौढांना किंवा कामाला जाणाऱ्या लोकांना काही प्रॉब्लेम होणार नाही. ते आपलं वोटिंग करून ते कामाला पण जाऊ शकतात. इथे आणि आगासन गाव कुठे तिकडे आम्हाला नेणार, तिकडे येणार 1 तास लागतो. आणि हा एरिया तो एरिया असं करतात. आणि आता एका घरात 10 माणसं असली तर माझं एका दुसऱ्या ठिकाणी असणार, दुसऱ्याचं तिसऱ्या ठिकाणी असणार. प्रत्येकाला आपल्या वेगवेगळ्या एरियात जावं लागतं. ती पण नसते कोणाला, त्यामुळे त्यांना वोटिंग करून जॉबला जावं लागतं. मग त्यासाठी जर जवळपास असेल तर माणूस ऍडजस्ट करू शकतो ना. ती लोक वोटिंगला. आता विधानसभा निवडणुका येत आहेत, तर आतापर्यंत तुमच्याकडे झालेल्या कामांना, जे आमदारांनी कामं केली आहेत त्याला 10 पैकी किती मार्क द्याल? त्यांना 10 पैकी 5 मार्क देऊ आम्ही. इथे भेट वगैरे देतात का या भागाला कधी? भेट देतात ते, पण ते सत्तेत नसल्यामुळे त्यांना काय म्हणजे तेवढा निधी भेटत नाही. विरोध हे ते, सत्तेत असल्यावर सर्व काही भेटतं. दिव्यामध्ये असे कुठले प्रश्न आहेत जे आता येत्या काळात सोडवायला हवेत? पहिले दिव्यामध्ये आपलं याचा ट्रॅफिकची भरपूर समस्या आहे. परत आमचा ईस्ट वेस्टचा पूल आहे, तो लवकरात लवकर घ्या बांधून. म्हणजे दिव्यामध्ये सध्या कचऱ्याचा पण भरपूर मोठा विषय आहे. आता तुम्ही स्टेशनवरतीच बघाल तर त्याला अतिशय एकदम घाण पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच लोक मुतारी असून सुद्धा तिकडे शौचालयच बनवलेलं आहे अक्षरशः. त्याच्यानंतर धूळ माती, पब्लिकला गार्डन्स नाही आहेत, म्हाताऱ्यांना कुताऱ्यांना कुठल्या गोष्टीची सुख सुविधा नाही. त्या गोष्टींवरती पण प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे.
दिव्यामध्ये क्राईमचा रेट पण म्हणजे गुन्हे पण बऱ्याच प्रमाणात वाढतात, ते समोर येत नाहीत का, किंवा त्याच्यावरती काही कारवाई होत नाहीये का? कारवाई होते, पण शेवटी लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, त्या हिशोबाने पोलीस स्टेशन जर तुम्ही बघितला तर तेवढा मोठा नाही आहे. त्याच्यानंतर प्रशासन लक्ष देतो, पण पुरेपूर पुरत नाही, कारण की पॉप्युलेशनच तेवढं आहे. त्याच्यामुळे कंट्रोल नाही होत आहेत गुन्हे. 5 लाख लोकसंख्या आहे दिवाची, पण तेवढे मतदार नाही आहेत. 1 लाख 1.25 लाख मतदान आहे. पण या आमदारकीला दिवाच गेम चेंजर होऊ शकतो, कारण की दिवाच आहे गेम चेंजर. जो दिव्यातून आघाडी घेईल तोच निवडून येऊ शकतो. आता दिवा गेम चेंजर आहे म्हणालात तुम्ही, इथे प्रचारासाठी सभा वगैरे होत आहेत का मोठ्या नेत्यांच्या? सभा होतील आता, जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे सभा होत आहेत, रॅल्या चालू आहेत. आमच्या दिव्यावर समस्या भरपूर आहेत, पण कोणी त्याचं लक्ष ठेवलंच नाही. त्यांना विचार हा गटरमध्ये किती घाण आहे, कोण करत नाहीत. ना म्युन्सिपाल्टी नाही येत, नाही कोण करत इथे. आज ऊन आहे म्हणून, पाऊस जर असता ना तुम्ही इथे उभं राहू शकणार नसता. विचारा ना, दादाच नाही बरोबर. आणि इथे हा आत्ता रोड केलेला आहे, तो किती 6 महिन्यापूर्वी ना, त्याच्या अगोदर काही नव्हतं, नुसतं चिखल आहे इथे. अशीही ते कामं करतात. तुम्ही आता मला बोलला समस्या ट्रॅफिकची समस्या, ट्रॅफिकची मोठी समस्या आहेच आपल्याजवळ अजूनपर्यंत. काय ते बरं रिक्षा बघा ना, आता तुम्ही संध्याकाळी 4 वाजता जर आलाच नाही इथे, एवढं ट्रॅफिक असते की जाऊ शकत नाही. दिव्यात शाळा वगैरेची सोय आहे नीट? दिव्यामध्ये शाळा आहेत, आम्ही नाही बोलू शकत. दिव्यात शाळा आहेत, म्हणजे सुविधा सगळ्या थोड्या होत आहेत आता दिव्यामध्ये, पण नाही असं बोलू शकत नाही. पण काही आता चोऱ्या पण भरपूर व्हायला लागल्या इथे. दिवसा डावळा चोऱ्या होत आहेत. 3 वाजता चोरी झाली, 10 लाखाचे सोना इथून गायब झाला. म्हणजे विचार करा, म्हणजे इथे किती सुरक्षा आहे आपल्याकडे. समस्या जेव्हा म्हणजे तक्रार पोलिसवाल्यांना आम्ही हे करतो, जाऊन सांगतो, सर्व एक कंप्लेंट करतो, पण पोलिसाला बोलतो हा आम्ही करतो, परंतु ते गेल्याच जमा असं होतं. मोठं पोलीस स्टेशन पाहिजे इथे. मेन म्हणजे पोलीस स्टेशन नसल्यामुळे इथे प्रॉब्लेम आहे. आमदारांचं लक्ष आहे का? आमदार एवढ्या याच्यामध्ये आमदार काय करणार? आमदार तर चांगला पाहिजे आपल्याला इथे. आता राजू पाटील, मला वाटतं राजू पाटीलचा आहे आमदार, आम्ही काही नाही बोलत ना, गावाला आहे तो, पण चांगला माणूस आहे. पण यांचा बाकीच्यांचा काय भरोसा नाही आहे. तो माणूस सगळ्यांना, मुलांना सगळ्यांना धरून चालणारा व्यक्ती आहे, पण आहे तो. आता ह्याच्यामध्ये तिघांची लढत होणार आहे, पण एकटा कोण येऊ शकतो, हात येणार का तो येणार सांगू शकत नाही. इथे लोकसंख्या किती आहे, मतदान किती आहे? मतदान 2-2.5 आतमध्ये आहे. मतदार का नाही बाहेर पडत आहेत आता मतदार का बाहेर पडत नाही? त्याचं कारण बी असंच आहे की हे लोक निवडणूक आली का तुम्ही बाहेर येतात, तोपर्यंत कोण येत नाहीत. आमच्याकडे एकच नगरसेवक आहे, शैलेश पाटील, 1 नंबर माणूस आहे. आम्ही जरी बाहेरच्या ह्याच्यातले असले, आम्ही कोकणातले जरी, तर आम्ही बोलतो की आमचा शैलेश पाटील आहे, तो एक काम करतो, म्हणजे चांगला माणूस आहे, व्यक्ती आहे, व्यवस्थित काम करतो. दिव्यामध्ये ना रेल्वे स्टेशन मेजर इश्यू आहे, म्हणजे जे दिव्यातले प्रवासी आहेत. हे बघा, दिव्यामध्ये त्याने आम्हाला सांगितलं, कोणी सांगितलं, खासदाराने सांगितलं, ते एक प्लॅटफॉर्म चालू आहे, काम चालू आहे. तिथे रेल्वेची सुविधा आहे, रेल्वे भरपूर सुधारली, सुविधा आहे, म्हणजे रेल्वे एवढी सुधारली की चांगल्या प्रकारे सुधारली. फक्त आपल्याला काय पाहिजे, ती प्लॅटफॉर्मवर एक आंदोलन केलं आणि पूर्ण रेल्वे सुधारून गेली. पूर्ण एक प्लॅटफॉर्म झाल्यानंतर लोकल ट्रेन इथून सुटली ना, तर आमच्या दिव्याची समस्या सुटू शकते. कोकणातले म्हणालात, कोकणात जाणाऱ्या गाड्या पण दिव्यामधनं सुटतात. हा, जातात. त्याची व्यवस्था कशी आहे? ते चांगली आहे, व्यवस्थित आहे. हो हो हो. त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा काय वर करतील ना, मागे पुढे होणारच आहे, पण एवढ्या वर्षामध्ये सुधारणा चांगली झालेली आहे. कोकणाची जाऊ दे, कुठल्याही देशाची, आता सर रेल्वेची सुधारणा सगळ्यात चांगलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त सुधारणा इथे दिव्याची ती हालत खराब आहे, पाणी नाही आहे अजूनपर्यंत. पाणी तर कुठे विचारा, आमच्या साईड इथे आहेत, पाणी नाही आहेत बरोबर. पाणी टायमध्ये वाढवायला पाहिजे, पाणी वाढला पाहिजे. पाणी नाहीच आहे, थोडा आम्ही 10 बिल्डिंग नसेल तर 10 बिल्डिंगचं पाणीच येत नाही, 2-2 दिवसांनी 1 दिवसांनी पाणी असते. हा, या प्रकार आमच्याकडे चालतोय इथे सध्या. तरुणाई आहे, त्यांना रोजगारासाठी बराच प्रवास करावाच लागतोय, कारण इथे रोजगार होण्यासारखं काही उपलब्ध आहेच नाही आहे दिव्यामध्ये. कारण दिव्यामध्ये सगळं लोकल आहे, त्याच्यामुळे ते फॅक्टरी बिक्टरी होणं मुश्किल आहे. हा ठीक आहे, रेल्वे सुधारली तर लोक आपले जाऊ शकतात ना, कामधंद्याला जाणारच सकाळी. मध्ये मेन म्हणजे हॉस्पिटल पाहिजे सरकारी चांगलं, परत पोलीस स्टेशन पाहिजे एवढ्या लोकसंख्येसाठी. पाण्याच्या टाक्या पाहिजेत, पाणी वाढीव पाहिजे. होत आहेत कामं, अशी काय नाही होत आहेत, कामं होत आहेत, हळूहळू होत आहेत.
मोठी लाईन पण येते शिळपाट्यावरून दिव्यापर्यंत. होऊन जाईल मला वाटतं या इलेक्शन नंतर. पहिलं तर तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो की जो कोणी निवडून येईल त्यांनी दिव्याचा विकास करावा आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत दिव्यामध्ये की ज्या होत नाही त्या करायला पाहिजेत. त्याप्रमाणे की ब्रिजचं काम तर व्हायला पाहिजे या निवडणुकीच्या नंतर. आणि बहुतेक अशी सारी कामं आहेत जी कमी आहेत. आता जशी पब्लिक वाढते त्या हिशोबाने कामं नाहीत. जशी पब्लिक वाढते त्या हिशोबाने पाणी, लाईट, रस्ते असं पण काही नाही. आणि यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे. आणि दिव्यात रोजगार पण जास्ती नाही आहे तर तो पण दिला पाहिजे. दिव्यामध्ये आता आपण अनेक ठिकाणी बघतो ना, छोट्या छोट्या चाळी आहेत, बैठक हा हा थोडा स्लम एरिया पण बऱ्यापैकी आहे. तर त्या क्लस्टर योजनांचा जो विकास आहे तर त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत पुढे? त्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत पण ते अजून काय येत नाहीत. हा, इथे म्हणजे स्थानिक लेवलला ज्या चाळी आहेत त्यांचे बिल्डिंग वगैरे बांधण्याचं काम चालू होतं. त्याचं सर्वे पण चालू केलं त्यांनी पण ते काय पुढे झालं नाही. मग आता जे येणारे नवीन आमदार आहेत किंवा जे आहेत त्यांना नवीन संधी देणार असतील तर त्यांनी कुठलं काम पहिले करावं असं वाटतंय? त्यांनी पहिलं काम म्हणजे ब्रिजच करावं. काम करावं आमचं तेच मत आहे की ईस्ट बाकी काय नाही, ब्रिजचं काम झालं आणि पाहिजे. ट्रॅफिकची समस्या स्टेशन साईडला भरपूर आहे. हा खूप त्रास होतो. एक दीड तास काही जण अटकतात कधी कधी. फाटकसाठी पण भरपूर वेळ लागतो. आता दवाखान्यात वगैरे जायचं असलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो. ॲम्ब्युलन्स रिक्षावाले वगैरे आहेत का असे सहकार्य करतात कधी? नॉर्मली करतात पण जास्ती नाही. वाटते राजू पाटील निवडणुकीनंतर आता झालेत असं मला तरी वाटतं. काय दिव्यातले प्रश्न आहेत? दिव्यात खूप प्रश्न आहेत. म्हणजे दिव्यामध्ये काम करायला गेले तर मला वाटतं दिवस रात्र कमी पडेल एवढे प्रश्न आहेत दिव्यामध्ये. आणि दिव्यातले प्रश्न संपणार नाही. आता मोठा सगळ्यात प्रश्न आहे ब्रिजचा. आता ब्रिज किती वर्ष झाली अर्धवट पडले, जवळजवळ 7 वर्ष झाली. तो ब्रिजचा प्रश्न जर मिटला असता तर इकडे जे लोकलच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढल्या असत्या. लोकलचा प्रश्न आहे, फास्ट लोकलचा प्रश्न आहे. लोकांची गर्दी भरपूर आहे. म्हणजे अर्धी मुंबई आज दिव्यामध्ये बसली आहे. त्यांना इथून कामावरती जाण्यासाठी एवढा त्रास आहे की लोकलमध्ये चढायला मिळत नाही दिव्यामध्ये. लोक इथून डोंबिवलीला जातात, डोंबिवलीवरनं परत रिटर्न मारतात. डोंबिवलीवाले बडबडतात. डोंबिवलीवाले बोलतात तुम्ही दिव्यावाले डोंबिवलीमध्ये काय येता, असा प्रकार चालू आहे इथे सध्या. करायला गेलं तर खूप काम आहे पण करण्याची इच्छा हवी. आता लोकप्रतिनिधीवरती आहे इथे ते आल्यानंतर काय करतात. पहिल्या अपेक्षा काय आहेत दिव्यातले रहिवासी म्हणून? दिव्यातले रहिवासी म्हणून पहिल्या गोष्ट आमची अपेक्षा होती की लाईटची ती पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 90% पूर्ण झालेली आहे. आता सगळ्यात मोठी अपेक्षा आहे पाण्याची समस्या आणि रस्ते. ह्या 2 अपेक्षा आहेत. आणि नंतर मग रेल्वेचं जर थोडं लक्ष घातलं लोकप्रतिनिधींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी तर खूप बरं होईल असं मला वाटतं. रुग्णालय जशी मोठी पाहिजे तशी नाही आहेत. त्यासाठी आम्हाला एकतर शिवाजी किंवा सिव्हिललाच जावं लागतं, नाहीतर मग कल्याण व्हायलाच हवी ना. आता दिव्याची लोकसंख्येचा ह्याने बघायला गेलं तर आणि 8 नगरसेवक आहेत इथे, 1 आमदार आहे आणि 1 खासदार आहे. तर मग त्यांना रुग्णालयाचं तर देणं भागच आहे ना. आणि मोठं रुग्णालय हवं की जेणेकरून प्रेग्नेन्सीसाठी जे महिला आहेत तिथल्या त्यांना खूप त्रास करून KM किंवा शिवाजी किंवा सिव्हिलला जावं लागते. तो त्रास त्यांचा वाचायला हवा एवढंच माझी इच्छा आहे. आता जे निवडणुकीतले उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतंय पारडं जड कोणाचे मत कोणाला? नाही, मी तसं म्हणू शकत नाही. कारण ह्या ज्या निवडणूक आहे ते त्रिशंकू निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये पारडं कोणाचं जड आहे मी सांगू शकत नाही. कारण लोक आत्ता काय बोलतायत आणि रात्री काय करतील याचं सांगू शकत नाही आपण. म्हणजे आता मागच्या 5 वर्षांमध्ये राजू पाटील जे ते तुमच्याकडचे आमदार होते, त्यांनी केलेल्या कामाला 10 पैकी किती मार्क द्याल? मी तर 10 पैकी 10 देईन. अशी कुठली कामं आहेत ज्याच्यासाठी तुम्ही 10? मी मुंबईतून वडाळ्यातून दिव्यात आलो. जेव्हा दिव्यात 2015ला आलो तर या फाटकाच्या मंदिरापासून मी गेनीने पाणी न्यायचो. पण आता माझ्या घरात पाणी येतंय. मी जिकडे राहायचो तिकडे घरात पाणी येतंय. प्लस मी ॲम्ब्युलन्स घेऊन यायचो इकडे, तेव्हा असा धूर असायचा. मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, BPचा. मला एवढा शिलपाटा टू दिव्यात यायला मला परवडणं तोंड बंद करून यावं लागायचं. पण आज ती समस्या राहिली नाही. दादांमुळे ते डम्पिंग ग्राउंड पण हटलं गेलं. रस्त्यांची रोडची पण सुविधा खूप चांगली झाली. मी जेव्हा आलो तेव्हा खरोखर मी ते चिखलाच्या रोडमधून चालायला कंटाळायचो. दिव्यात इच्छा नव्हती राहायची.
पण दिव्यात येऊन माझी प्रगती झाली. आता आपण दिवा स्टेशनला अगदी समोर आहोत, दिवा स्टेशनच्या, आणि आपण बघतोय, म्हणजे जे बघतोय ते आपण बोलूयात. इथे ट्रॅफिकची प्रॉब्लेम आहे, म्हणजे आम्ही जेव्हा सामान्य जनता त्यांच्याशी पण बोलतोय तर ट्रॅफिक आणि मेजरली हा जो ब्रिज इथे बांधताय त्याचा प्रश्न त्यांनी सांगितला. तर ते काम कशामुळे रखडलंय किंवा त्याचा किती वेग यावा यासाठी तुम्ही काही मतदार म्हणून आवाहन कराल का? आता ह्या कालावधीमध्ये काही लोकांचे घर आहेत किंवा राजकीय आहेत, त्यामुळे त्यांना अडचण होत आहेत. नाही ते पण ते दादाने काम मार्गी लावलं असतं. तुमच्याकडे येईल. आता आपण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारणाचं समीकरण बघता, अनेक ठिकाणी भाजपने मनसेला पाठिंबा दिलेला आहे, पण दिव्यामध्ये स्पेशली कल्याण ग्रामीण भागामध्ये राजू पाटील यांच्या समोर सुद्धा शिंदे गटाचे एक उमेदवार उभे आहेत. तर ही सगळी समीकरणं बघता साधारण मतं विभागली जातील आणि त्याचा कुठे कोणाला फटका बसू शकतो असं वाटतंय का? मला असं वाटतं की ते फटका ते ज्या पक्षाचे 2 ग्रुप झालेले आहेत तर त्यांच्यामध्येच काय फटका बसेल. कारण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राजसाहेबांना मानणारा जो वर्ग आहे, मग तो उत्तर भारतीय असो, मराठी असो या कोणत्या असो, ज्यांना राजसाहेबांचे विचार पटतायत ते राजसाहेबांना बघून आणि राजूदादांची कामं बघून राजूदादांनाच मतदान करणार, हे मला पूर्ण विश्वास आहे. राजसाहेबांची सभा इकडे होणार आहे असं चाललंय, तर जेव्हा सभा होईल त्यावेळेला आता आपण एरिया बघतोय इकडे सगळं थांबवावं लागणार, तेव्हा लोकांच्या काही समस्या वगैरे त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतात सभेचं मॅनेजमेंट करताना. आता साहेब तर 15 तारखेला जाहीरपणे येणारच आहेत आणि साहेबांची सभा म्हणजे तर सगळं आम्हाला आता असं वाटतं की मोठं काही आम्हाला साहेबांचं दर्शन तर भेटणारच आहे. आणि जसं आता लोकल जे दिव्याचे आहेत प्रत्यक्षात त्यांना टी व्हीमध्ये साहेब एवढ्या वर्ष दिसत होते, आता प्रत्यक्षात समोर साहेब दिसणार आहेत आणि त्याच्यामुळे तर जोश तर असणारच. आणि विकास कामं बोलली तर राजूदादाची तर हमखास 100% पूर्ण झालेलीच आहेत. आणि जे मूल गरजा आता लोकांच्या जे बाकी आहेत ते तर राजूदादांच्या हे 5 वर्षाचा राजून दिले तर नक्कीच अजून तर पूर्ण होतील. ओके, अशा कुठले मेन प्रॉब्लेम्स आहेत जे दिव्यात राहणाऱ्या लोकांना आत्ता सतवतात? म्हणजे 5 वर्षामध्ये सगळंच होईल असं नाही, तर येत्या 5 वर्षांमध्ये कुठली मेन गोष्टी अशा असणार आहेत की ज्या सॉल्व्ह करण्याकडे कल असेल? आता मूल गरजा म्हणजे लोकांच्या तर पाण्याचं तर मोठ्या समस्या आहे, तर दादांनी तर 80% तर राजूदादांनी पाण्याच्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. आता राहिलेला डम्पिंगचा प्रश्न तो पण ऑलमोस्ट संपलेलाच आहे. आणि ज्या मूल गरजा आता जे लोकांच्या राहिलेल्या आहेत म्हणजे काय, आता रेल्वेचा जो आपला लास्टवाला पश्चिमेचा ब्रिज होता तिकडे एकच तिकीट घर होतं रेल्वेचं, आता पश्चिमेकडे दादाच्या कृपेने ते झालेलं आहे, पूर्णपणे झाले. आता वेस्टवरून ईस्टला लोक तिकीट काढायला येत नाही, ईस्टला तिकीट काढू शकतात. आता जे दुसरे 2 उमेदवार आहेत तर त्यांचा या भागामध्ये संपर्क किंवा कामं असतात का कधी? नाही, हे ते 2 उमेदवार आहेत तर राजेश मोरे मला असं वाटतं दिव्यामध्ये मला कधी दिसले नाही, हे फक्त आता इलेक्शन पुरतीच दिसणार आहेत. बाकी ते कधी दिसतील का नाही दिसतील हे मला माहीत नाही. सुभाष भोईर साहेब जे आपले आहेत आमदार इथे उभे राहिलेले आहेत उबाटामधून, त्या ह्याच्या आधी हे इथले आमदार होऊन गेलेले आहेत राजूदादांच्या आधी. पण अनधिकृतमध्ये राहणाऱ्या लोकांची या लोकांना होतं चालतात, पण आमच्या समस्या नेल्या तर आम्हाला हे अधिकारी झाले आणि दुसरे झाले की हिनवतात की तुम्ही अनधिकृत बांधकाममध्ये राहता, तुम्हाला सोयी कशा द्यायच्या. पण राजूदादांनी हे कधी विचार केला नाही. राजूदादा नेहमी सांगतात आणि राजसाहेबांच्या विचारानं जो आपल्याकडे येईल त्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि दादाने ते सांगितलं आणि ते न्याय आम्हाला त्यांच्या ऑफिसला गेल्यावर भेटतो 100%. मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारेन. लाडकी बहीण योजनेविषयीचा माझा प्रश्न आहे. तुम्हाला मिळालेच पैसे? मला नाही पैसे भेटलेले, अर्ज भरूनही मिळाले नाही. पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहिणीमध्ये 1,500 रुपये आपल्याला देत आहेत, पण तेलाचे भाव 2,500 केले. डाळ म्हणा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपण घरगुती वापरतो, सिलेंडर 1000च्या वरती केलेला आहे. लाडकी बहीण मध्ये करून तुम्ही लोकांनी काय केलं? इकडनं देताय लोकांना दाखवायला, मतं घेण्यासाठी, आणि इथून लोकांच्या घरातून पैसे काढताय. मग इथून देणं आणि इथून करण्यापेक्षा ते नकाच करू ना. खरी जर तुमची आम्ही लोक लाडकी बहीण असू ना तर तुम्ही आहे ना जे भाव वाढलेले ते कमी करा.
बस, बाकी आम्हाला काही बोलायचं नाही. पण बघितलं दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत लोकांची आणि अनेक ठिकाणी आपल्याला अनेक जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिसला, काही तक्रारी मांडल्या गेल्या. त्यामुळे या सगळ्या लढती अटीतटीच्या होणार आहेत हे निश्चित आहे. 20 तारखेला मतदान आहे, त्यामुळे सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान नक्की करा आणि या मतदानाचा काय निकाल लागतोय हे 23 तारखेला आपल्या समोर येईल. या निकालाविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.